हे बघा मी महाराष्ट्रीयन आहे नाही तरी सुद्धा आम्हाला मराठी यायलाच पाहिजे का मराठी इथलं महाराष्ट्राचा राष्ट्रभाषा आहे. मराठी शिका आणि शिंका. तुम्ही कोण आहेत? मी आहे इथल्या कलंबोलीमध्ये राहणारा माणूस आहे. मी एक आहे मद्रासी तरी सुद्धा मला महाराष्ट्रावरती प्रेम आहे. या महाराष्ट्राने मला एवढा प्रेम दिला, एवढा जीवन दिला, सर्व दिला. हा त्याच्याबद्दल मी महाराष्ट्राला आभारी आहे. आज आम्ही सगळे इकडून आमचा इथं दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचा प्रोग्राम असतो. आम्ही इकडे म्हणजे ग्राउंड कसं आहे काय आहे बघण्यासाठी आम्ही आलो असता आम्हाला बघून सगळ्यांना हे काका खूप म्हणजे त्यांना बरं वाटलं. आम्ही सगळे असे मित्र इथं उभा होतो म्हणून तर त्यांना हे अभिमान वाटला. त्यांना असं बोलू वाटला की मी परराज्याचा असून मला एवढी चांगली मराठी येते. सगळ्यांना इकडे मराठी यायला पाहिजे. पण बोलण्याचा तात्पर्य हाच आहे की तुम्ही इथे राहता, कमवता, खाता, सगळं ठीक आहे. पण निदान कोण जर तुम्हाला दुकानावरती कोण येऊन जर तुम्हाला बोलत असेल की मराठी में बोल तर तुम्हाला असं न बोलता की नाही हमको मराठी नहीं आती. अहो तुम्ही मराठी नाही येत असं का बोलता? कम से कम निदान हे तर बोला नहीं हम अगली बार मराठी बोलने की कोशिश करेंगे, बोलेंगे, सीखेंगे. कोशिश करो हाँ. क्योंकि करेंगे नहीं, करो. महाराष्ट्र में रहते, कमाते, खाते, फिर डायरेक्ट अगर आप ऐसा बोलेंगे की हमको मराठी आती ही नाही हे खूप चुकीचं आहे. तुम्ही कम से कम नाही येत तर तुम्ही शिकायचा प्रयत्न करा मराठी. बरोबर आहे. एवढं जरी आमच्या मराठी माणसासमोर जर तुम्ही एवढं जरी बोलून गेला ना नाही भाई हम अगली बार मराठी में ही बात करेंगे तरी सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्रीयांना आणि सगळ्यांना खूप आनंद होईल.